राज्य भर में आशा वर्कर और गट प्रवर्तक दिन रात 365 दिन मेहनत करके स्वास्थ्य व्यवस्था को मजबूत बना रही है। इसके बावजूद सरकार की ओर से इन्हें बहुत ही कम मानधन दिया जा रहा है। स्थिति ऐसी बन गई है कि हजारों आशा वर्करों और गट प्रवर्तकों पर भूखमरी की नौबत आ गई है। इसी मुद्दे पर संवाददाता ने आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यूनियन के अध्यक्ष कामरेड राजेंद्र साठे से बातचीत की। साठे ने सरकार को आड़े हाथों लेते हुए कहा कि आशा वर्करों को न्यूनतम 26,000 रुपए वेतन, बकाया 3 महीने का मानधन तत्काल भुगतान और गट प्रवर्तकों को कॉन्ट्रैक्ट कर्मचारियों की तरह नियमित समायोजन किया जाना चाहिए। अब बड़ा सवाल ये है कि सरकार आखिर कब इन आशा वर्करों और गट प्रवर्तकों को न्याय देगी। प्रेक्षक बंधूंनो नमस्कार। या वेळेला कारण न्यूजची टीम आली आहे CITU या ऑफिसमध्ये। आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन म्हणजेच CITUचे अध्यक्ष व राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड राजेंद्र साठे हे आज आपल्यासोबत आहे। आशा वर्कर यांच्या नेमक्या काय समस्या असतात, सरकार किती मदत करतं आणि आज अनेक वेळा कॉम्रेड राजेंद्र साठे आणि त्यांच्या सर्व टीमनी जे आंदोलनं केले आहेत, खरंच त्या आंदोलनाला यश मिळालं आहे का? सरकारची आशा वर्करांना मानधन असेल, पेन्शन असेल, रजा असतील हे देण्याची तयारी आहे का? आणि आशा वर्करांचं जीवन संवर्धन होईल का? 74,000 पेक्षा जास्त या राज्यामध्ये आशा वर्कर आहे, मात्र आजही त्या रोज मरत आहे। गरिबी, आर्थिक समस्या या भेडसावत आहे। त्यामुळे आपला आणि आपल्या परिवाराची आपण आणि आपल्या परिवाराचे पालन पोषण कसे करावे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे। नेहमी त्यांच्या जीवन संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून सरकार असेल, प्रशासन असेल, दोन हात करण्यासाठी कॉम्रेड राजेंद्र साठे नेहमी अग्रेसर असतात। आणि दस्तूरखुद्द आपल्यासोबत आता राजेंद्र साठे सुद्धा आहेत, त्यांनाच आपण या संदर्भामध्ये माहिती विचारूया। साठे साहेब, सर्वप्रथम खूप खूप आपलं स्वागत। सर, ही जी युनियन आहे आपली CITUची, या नेमका काय या CITUचा उद्देश आहे? CITUचा उद्देश हाच आहे की विविध क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्र कोणते असो, ज्या क्षेत्रामधले जे कर्मचारी जे आहेत, जे पीडित आहेत, काम करून सुद्धा त्यांना कामाच्या महागाईनुसार योग्य मोबदला मिळत नाही, म्हणजे त्यांना किमान वेतन मिळत नाही, त्या कामगारांना त्यांचे न्यायिक हक्क मिळवून देणे हे CITUचं प्रथम कर्तव्य आहे। सर, जिथे विषय तो किमान वेतन असेल आहे, थकीत मानधन असेल आहे किंवा वयाची मर्यादा असेल आणि गटप्रवर्तक यांचे समायोजन आहे, काय याच्यावर आपण समाधानी आहात सरकारकडनं जे केल्या जात आहे, किंवा सरकारने काय करावं असं तुम्हाला वाटतं? बघा, ज्याला आपण आशा वर्कर म्हणतो त्या आशा वर्कर नसून त्या आशा स्वयंसेविका आहेत। त्यांची नेमणूक 2007 पासून झालेली आहे। बालमृत्यू आणि महिला मृत्यू हे रोखण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे आणि ते काम आशा वर्कर फार चांगल्या पद्धतीने आधी करत होत्या, आताही करत आहेत। परंतु ज्यावेळेस याची सुरुवात झाली स्वयंसेविका म्हणून, त्यावेळेस आशा वर्कर यांना 150 रुपये मानधन होते। 150 रुपयावरून त्यांना 500 रुपयावर आले आणि 500 रुपये कित्येक वर्ष राहिलेले आहेत। माझं काम आधी CITU तर्फे अंगणवाडीचे दिलं होतं। अंगणवाडीचे काम काढल्यानंतर नोव्हेंबर 2017ला जेव्हा माझ्या हाती मी आशा वर्करचं काम घेतलं, तेव्हा आशा वर्कर बद्दल मला काही जाणीव नव्हती। जेव्हा जाणीव झाली तेव्हा मन सुन्न झालं आणि म्हटलं, एवढ्या कमी मानधनामध्ये एवढी जास्त प्रताडणा, 3-3, 4-4 महिने मानधन होत नाही आणि ते फक्त 500 रुपये मिळतात, कसं त्यांचे जीवन? तर त्यामुळे तिथून आम्ही संघर्षाला सुरुवात केली आणि पहिला संघर्ष शहरी आशांकरता आम्ही केला आणि तो संघर्ष आमचा होता ग्रामीण आशापर्यंत प्रमाणे शहरी आशांना सुद्धा ड्रेस कोड मिळावा, त्यांना आयडेंटिटी कार्ड मिळावं, त्यांना आशा डायरी मिळावी, सन्मानजनक वागणूक मिळावी, याकरता वारंवार आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केले होते। परंतु महानगरपालिकेने दुर्लक्ष न केल्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या टाउन हॉल येथील जे आमसभेला जाऊन नारे निदर्शने केले, परंतु ते त्यांना खटकलं आणि त्यांनी आमच्यावर कायदेभंगाची कारवाई केली आणि आमच्यावर केसेस लावल्या। परंतु जे काही घटना घडली, ते काही केसेस लावल्या, त्यामध्ये आमची हार नाही आहे, ते आम्ही जिंकलो, कारण की आम्ही खरे होतो, ते जिंकलो। पण ज्याकरता आम्ही कित्येक दिवसापासून लढा देत होतो, ती मागणी पूर्ण करत नव्हते, लक्ष देत नव्हते।
परंतु 4 दिवसांमध्येच त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झाल्या. ही सर्वात पहिली आमची उपलब्धी आहे. मागण्या पूर्ण झाल्या म्हणजे राज्य सरकार असेल ते 10,000 रुपये, केंद्र सरकार असेल 2,000 रुपये असं देण्यात यावं अशी मागणी होती. बघा, ही योजना ही केंद्राची आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ही आशा योजना चालतं, जे योजना आयोगाच्या अंतर्गत येतं. आता नरेंद्र मोदी सरकारने योजना आयोगाला नीती आयोग बनवलेला आहे. परंतु ही योजना जेव्हा केंद्राची होती, केंद्राकडून आधी फक्त 500 रुपये मिळायचे. 5 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीला 5 लाख कर्मचाऱ्यांचा एक मोठा मोर्चा झाला आणि त्यामध्ये आशा वर्कर यांना 1,000 रुपये वाढ मिळाली आणि इतर कामाचे 500 रुपये असे आशा वर्करचे मानधन 2,000 झालेलं आहे. केंद्र सरकार त्यापुढे काही करायला तयार नाही. वारंवार आम्ही संप आंदोलने केले आणि केंद्राच्या बरोबरीने राज्याच्या इतर कामाचा पण हिस्सा मिळावा त्याकरता पण आमचे संघर्ष सुरू राहिले. आणि त्यानंतर आम्ही 3 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर असा 15 दिवसाच्या सप्टेंबर 2019ला असा 15 दिवसाचा संप केला आणि त्या संपाच्या दरम्यान आशा वर्कर यांना 2,000 व गटप्रवर्तक यांना 3,000 मानधनवाढीची फडणवीस सरकारने घोषणा केली, परंतु त्यांनी दिलं नाही. नंतर आचारसंहिता लागली, आम्हाला संपवावा लागला. सरकार बदलली, उद्धव ठाकरे साहेब आले. उद्धव ठाकरे साहेब आल्यानंतर पहिलं अधिवेशन नागपूरला झालं, तेव्हा आम्ही त्यांचा घेराव केला. ते शेवटल्या दिवशी बोलून गेले की आम्ही आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना किमान वेतन देण्याच्या जे महाविकास आघाडीची सरकार होती तर त्यांनी असा निर्णय घेतला होता. लिखित का झालं होतं, परंतु त्यांच्या ऑर्डर काही निघू शकला नाही आणि थोड्याच दिवसामध्ये बजेट अधिवेशन येण्याच्या आधी कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व वाहून गेलं. परंतु भारतामध्ये सर्वात जास्त कोरोनाच्या काळातही 5 फुटाचे अंतर ठेवून अगर आंदोलन कोणी केलं असेल तर हे नागपूरच्या आशा वर्करनी केलं आणि ज्या गोष्टी मिळणे अशक्य होते त्या गोष्टी आम्ही जुलै 2020 पासून 2,000 रुपये आशांना आणि 3,000 रुपये गट प्रवर्तकांना राज्याकडून आम्ही मिळवून घेतलेली आहेत. ती आमची राज्याकडून मिळवलेली पहिली उपलब्धी आहे. तर कॉम्रेड राजेंद्र साठे यांच्याशी जेव्हा आपण बातचीत केली, ज्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. मात्र त्यांच्या उत्तरातून एक प्रामुख्यानं हे जाणवतं की आजही सरकारचा जो दृष्टिकोन आहे, सावत्रपणाची वागणूक आहे आणि राज्यातल्या ज्या आशा वर्कर आहेत, ज्या महिला आहेत, आज त्यांना आपल्या परिवाराचं पालनपोषण करण्यास खूप अडचण येत आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावं. सर, मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा वाटतं की आता नेमक्या आपल्या सरकारसमोर किंवा प्रशासनासमोर काय मागण्या आहेत? बघा, कोरोना नंतर आशा वर्कर आणि गट प्रवर्तकाची जिम्मेदारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि वारंवार संघर्षातून चाहे राज्य सरकार आशा वर्करला 10,000 देत असेल, परंतु भारतातून कोरोनाला हद्दपार करण्याकरता आशा वर्करने महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली होती आणि ते सर्व जगाला माहिती आहे. त्यानंतर ही केंद्र सरकारचे जे आधी 2019 मध्ये जे 2,000 होते, आजही 2,000 आहेत. कोणती वाढ दिलेली नाही. वारंवार पत्रव्यवहार करून मोर्चे आंदोलन करू नये, जरा केंद्र सरकार त्यावर दुर्लक्ष करत आहे. कारण का त्याच्या मागचं कारण खरं हे आहे की सरकारच बनलेली आहे ती अडाणी अंबानी सारख्या मोठमोठ्या उद्योगपत्यांची सेवा करण्याकरता. त्याच धर्तीवर केंद्र सरकार चालत आहे आणि त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकार चालत आहे. त्यामुळे हे जे कामगार आहेत, कामगारांच्या हिताची सरकार नाही आहे. त्यामुळे सरकार उलटून पाडणे हे फार गरजेचे आहे. आमची मागणी एकच आहे का आशा वर्कर तुम्ही बळजबरी करता, सरकारी कर्मचाऱ्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना काम देता. 45 आणि 46व्या श्रम आयोगाच्या शिफारसी या 2016ला लागू झाल्या. त्यावेळेस कर्मचाऱ्यांना जे शासनाचे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे 18,000 रुपये मिळावं हे सरकारने बंधनकारक त्यावर राहायला हवं होतं. परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या गतीने महागाई वाढलेली आहे त्या गतीचा अगर विचार केला तर आज आशा वर्करला 26,000 आणि गट प्रवर्तकांना किमान 31,000 हे किमान वेतन मिळायला पाहिजे. परंतु सरकारने जे मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर दिलेली आहे त्या हकदार आहेत, त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा. म्हणून सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे. तर सरकारी दर्जा त्यांना देण्यात यावा अशी प्रामुख्यानं मागणी कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी केलेली आहे.
कारण सरकारी जेव्हा दर्जा मिळतो तेव्हा मग पेन्शन असेल, बाकीच्या ज्या फॅसिलिटीज ज्या असतात, ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात एका कर्मचाऱ्यांसाठी, त्या सर्व त्यांना मिळेल असं यांनी म्हटलेलं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75-77 वर्षाचा कार्यकाळ होतो आहे. असे असताना सुद्धा आजही पारतंत्र्यातून स्वातंत्र्य निघालेल्या या आशा वर्कर खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाल्या आहेत का, की आजही त्यांचं जीवन पारतंत्र्यात आहे? हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. एक हा चिंतनाचा विषय आहे. सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. तुटपुंज्या पगारामध्ये वाढत्या महागाईला थांबवणे अशक्य आहे. 5,000, 2,000, 7,000, 8,000 मध्ये कोणाचंही घर भागत नाही. त्याच्यामुळे मायबाप सरकारने लक्ष द्यावं आणि आशा वर्करांचं जीवन संवर्धन करावं, त्यांना चांगला मानधन द्यावं, त्यांना वेतन द्यावं आणि सरकारी ज्या योजना आहे त्या त्यांना उपलब्ध करून त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावं. हीच काय ती काळाची आणि वेळेची गरज आहे. तर प्रेक्षकांनो, हे होते आपल्यासोबत कॉम्रेड राजेंद्र साठे, जे आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन CITUचे अध्यक्ष आहेत व राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड राजेंद्र साठे आज आपल्यासोबत होते. त्यांनी छान माहिती दिली आहे. कॉम्रेड, आज तुम्ही ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं ज्या गोष्टी मांडल्यात सरकारच्या, त्या नक्कीच सरकार याची दखल घेईल असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आपण आंदोलनाच्या माध्यमातून आपली संपूर्ण टीम असेल राज्यातली, विशेषतः जो लढा आपण प्रशासनाच्या विरुद्ध, त्यांच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध जो देत आहात, तो खरोखरच एक कौतुकास्पद असं आपलं ते पाऊल आहे. आणि आशा गट प्रवर्तक असेल, कर्मचारी असेल, यांना न्याय मिळावा असं आज फक्त नागपूरला नाही, फक्त विदर्भाला नाही, फक्त महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण भारतवर्षाला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी या आशा वर्कर ज्या असतील आहे त्या सर्वांना न्याय द्यावा. कारण संविधान आहे, संविधानाच्या चौकटीत राहून जर काम झालं तर नक्कीच त्यांना न्याय मिळेल. नाहीतर सरकारचं जे कामकाज आहे ते पळसाला पानं तीन या उक्तीप्रमाणेच असेल काय, अशी चर्चा आज शहरामध्ये केल्या जात आहे. CITUच्या या कार्यालयातून कॅमेरा पर्सन सचिनसह संजय मिरे, कारा न्यूज, नागपूर. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु, स्वस्थ व तंदुरुस्त है काया, जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।